काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न निर्माण होईल की कॅप राऊंड 2साठी सीट मॅट्रिक्स लागणार आहे का? तो हो लागणार आहे. आज म्हणजे 16 जुलैला ती सीट मॅट्रिक्स लागणार आहे. सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला पुन्हा कळेल की कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा शिल्लक आहेत. आता काही वेळेस असं होते की समजा मी OBC कॅटेगरीमध्ये आहे, तर OBC कॅटेगरीची ज्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन हवं आहे त्या कॉलेजमध्ये एकही सीट शिल्लक नाही आहे असं मला त्या सीट मॅट्रिक्समध्ये दिसेल. मग मी ऑप्शन फॉर्म भरत असताना ती सीट ऑप्शन टाकायचा का नाही हा प्रश्न सर्वांना पडेल. लक्षात घ्या, जरी तिथे तुमच्या कॅटेगरीची सीट अवेलेबल नसली तरी पण तुम्ही ती टाकायची आहे, जर का ती तुमचा चॉईस कोड असेल तर. जसं की समजा गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे आहे, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये मला पाहिजे एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची माझ्या कॅटेगरीची म्हणजे OBCची एकही जागा शिल्लक नाही, तरी पण मी ऑप्शन फॉर्म भरत असताना ते टाकायचे. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय, तिथे जर जागाच नाही आहे मग आमचा ऑप्शन एक वाया जाणार, तर तो वाया जात नाही. सिस्टम काय असते माहिती आहे का, की विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. बेटरमेंट केलं म्हणजे काय, की त्यांना जी सीट लागलेली त्यांनी ती हाती ठेवलेली आहे, परंतु कॅप 2मध्ये जर का त्यांना चांगली कॉलेज मिळालं तर ती त्यांच्या हातून निघून जाणार आहे. त्यांच्या हातून ती निघून जाणार आहे म्हणजेच काय, नंतर ज्या व्यक्तीने आपला 1 नंबरचा ऑप्शन किंवा 2 नंबरचा ऑप्शन ती सीट टाकलेली आहे त्याच्या मेरिटनुसार त्याला ती मिळू शकते. म्हणजे सीट मॅट्रिक्समध्ये कदाचित तुम्हाला एकही जागा दिसत नाही आहे OBCची मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, परंतु ती जागा ज्या व्यक्तीने अडकावून ठेवलेली आहे, सीट ॲक्सेप्ट करून अडकावून ठेवलेली आहे कॅप 1मध्ये, त्या व्यक्तीला जर का नवीन जागा अलॉट झाली तर ती जागा वेकंट होणार आहे आणि ती वेकंट झाल्यानंतर ऑब्व्हियसली जर तुमचं मेरिट नंतरचं असेल तर ती तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही असं करू नका की माझ्या कॅटेगरीची एकही जागा अवेलेबल नाही म्हणून मी तो ऑप्शन भरणार नाही, असं करू नका. आणि पुन्हा मी तुम्हाला हे सांगतो की सीट मॅट्रिक्स फक्त एकदा बघायचं की आपल्या कॅटेगरीच्या या कोर्ससाठी किती जागा तिथे अवेलेबल आहेत हे फक्त बघायचं. त्याचा जास्त सिरियसली विचार करू नका, कारण तुम्ही जर खूप सिरियसली विचार केला ना तर तुमचे खूप पुष्कळसे ऑप्शन तुम्ही व्यवस्थित भरू शकणार नाही. जसं की मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगितली त्याप्रमाणे आणखी एक असतं या सिस्टमचं, की कॅप 2 आणि 3पर्यंत सरकार म्हणजे सिस्टम वाट बघत असतं की त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचा स्टुडंट आहे का. जर का तो स्टुडंट त्या कॅटेगरीचा अवेलेबल नसेल तर त्या सर्व जागा इतर विद्यार्थ्यांना, मग ते त्या कॅटेगरीचे असोत किंवा नसोत, त्यांना त्या वाटल्या जातात त्यांच्या मेरिटनुसार, जी इंटरसे मेरिट असते ती. त्यामुळे तुमच्या कॅटेगरीच्या तिथे जागा आहेत की नाही याचा जास्त विचार करायचा नाही. तुम्ही फक्त ऑप्शन्स भरायचे आहेत. तुमचे जे बेस्ट ऑप्शन्स आहेत, तुम्हाला वाटतं की मला इथे ॲडमिशन घ्यायचंच आहे या कोर्सला आणि या कॉलेजला, तर तुम्ही जे बेस्ट टाकायचं आहे. आणखी एक सर्वांमध्ये एक मिथ म्हणा, असं काहीतरी म्हणा, की काहीतरी म्हटलं की कम्प्युटरला गेले तरच करिअर घडणार आहे, IT ला गेले तरच करिअर घडणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आताचा खूप ट्रेंडिंग कोर्स आहे म्हणून मला त्यालाच ॲडमिशन हवं आहे. लक्षात घ्या, तुम्ही कोणताही कोर्स करा, त्या कोर्सचं नॉलेज, त्या कोर्सला लागणारे स्किल्स, काम करण्याची वृत्ती, आणि तुम्ही जर फिजिकली आणि मेंटली फिट असाल तर तुम्हाला कुठेही जॉब लागू शकतो. कोणताही कोर्स तुम्ही केलेला असून देत, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकता आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस एस्टॅब्लिश करू शकता. म्हणून जर का कोणी असं म्हणत असेल, तुम्हाला सांगत असेल की आजकाल कम्प्युटरचा ट्रेंड आहे, आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ट्रेंड आहे म्हणून तेच तुम्ही कोर्सेस टाकायचे, बाकीच्या कोर्सेसला जायचं नाही, असं होत नाही. बघा, हे जेवढंही आर्टिफिशियल जग दिसतंय ना तुम्हाला, एवढं मार्वलस, त्यामध्ये प्रत्येक इंजिनियरचा तेवढाच वाटा असतो, प्रत्येक इंजिनियरला तेवढंच महत्त्व असतं. मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, कम्प्युटर असो, IT असो, मेकॅनिकल असो, केमिकल असो, ट्रॅव्हल अँड टुरिझम असो, इलेक्ट्रिकल असो, इलेक्ट्रॉनिक्स असो, एनी ब्रांच, त्या सर्वांचं योगदान असतं. त्यामुळे जर का कोणी तुम्हाला असं सांगत असेल की नाही तुम्ही हा अमुक एकच कोर्स करा तरच तुमचं करिअर होईल, तर हे पूर्ण सत्य नाही. माझ्या 19 वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू शकतो. मी तुम्हाला कन्व्हिन्स करत नाही की तुम्ही कुठलाही कोर्स करा, तुमच्या आवडीचा कोर्स करा. पुन्हा एक तुम्हाला सांगतो मी, आवडीचा कोर्स करा म्हणजे काय, तुम्हाला काय माहिती की प्रत्येक कोर्स कसा असतो. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. 4 वेगवेगळ्या प्रकारची फळं तुमच्यासमोर ठेवली, तुम्ही ती 4ही फळं खाऊन बघितली, त्यापैकी एक तुम्हाला आवडेल, परंतु दुनियेमध्ये फक्त 4च फळं आहेत का? जर 40 फळं ठेवले तर कदाचित तुमची पहिली जी आवडतीची चॉईस असेल ती बदलू शकते. त्यामुळे हे जे कोणी सांगतं की हा कोर्स चांगला आहे आणि तो कोर्स चांगला आहे आणि मला हा कोर्स आवडतो आणि तो कोर्स आवडतो कारण मला कम्प्युटर गेम खेळता येतो, असल्या गोष्टीवरनं तुम्ही किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे कोणीही सांगू शकत नाही. आणि ह्युमॅनिटीज आहे, ते ह्युमन सायन्स आहे, ते 2+2 = 4 होत नाही, लक्षात घ्या ह्युमॅनिटीजमध्ये, कारण ते
माणसाशी निगडीत आहे. माणसाची परिस्थिती, माणसाचा जन्म, माणसाची अपब्रिंगिंग, माणसाचे विचार, त्याचं कल्चर, या सर्व गोष्टींवर तुमच्या लाईक्स आणि डिसलाईक्स फरक असतात. त्यामुळे कोणताही कोर्स करा, सगळेच कोर्स चांगले असतात, त्याच ताकदीचे असतात. फक्त आपण किती जीव ओतून काम करतो, किती जीव ओतून त्याचा अभ्यास करतो आणि तो आपल्या व्यक्तिमत्वात किती चांगला दिसतो यावर डिपेंड असतं की तुम्ही किती सक्सेसफुल व्हाल तुमच्या जॉबमध्ये किंवा तुमच्या पुढच्या बिझनेस करिअरमध्ये. आय विश की तुम्ही व्यवस्थित डोकं लावून चांगला कोर्स निवडाल. सगळेच कोर्स तसे चांगले असतात. कोणताही कोर्स निवडा, फक्त तुमची सोय बघा. जसं की तुमची फीस तुम्ही भरण्याची क्षमता किती आहे, तुम्ही ज्या कॉलेजला जाणार आहात ते किती डिस्टन्सला आहे, किती त्रास होऊ शकतो तुम्हाला, कारण 3 वर्षाचा कोर्स आहे. या सर्व गोष्टी. नंतर समजा तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन राहत असाल तर तिथला राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, वेगळं वातावरण, नवीन मित्र, नवीन मैत्रिणी, आईवडिलांपासून लांब, या सगळ्या गोष्टी तुम्ही एखादी डिसिजन घेण्यासाठी करा. ऑफकोर्स हे माझं वैयक्तिक मत आहे, तुमचे पॅरामीटर्स वेगळे असू शकतात, त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या आणि व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरा. गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये महाराष्ट्रातनं कोणताही विद्यार्थी आला, कोणतीही विद्यार्थिनी आली तर त्या सर्वांची राहण्याची आणि खाण्याची सोय आजूबाजूच्या परिसरात होते. त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट सांगण्यावर विश्वास न ठेवता, जर तुम्हाला डाऊट असेल तर सरळ कमेंट करा. तुमच्या सर्व शंकांचं निरसन मी केलेलं असेल. गुड लक.